यखनी पुलाव. परागन मॅम टू गुड. तुमची रेसिपी पण बनवली आमच्या वाईफने, आमच्या मम्मीने. गुड मॉर्निंग गायज. तर आजच्या ब्लॉगमध्ये रेसिपी कुठली असल्या यखनी पुलाव फराह खान स्पेशल. तर त्याच्यासाठी आम्ही चालला होता थोडा सामान आणायला. तर चला आपली गाडी स्टार्ट करूया. आता आणायला चिकन घ्यायला आणि तिथं आता चिकनची कोंबडी टाकली. तिकडं पण एक चिकन टाकून ठेवला आहे आणि आता मस्त चिकन कापू आणि मग अजून जायचं आहे आपल्याला डेअरीत जायचं आहे. मग डेअरी दही घ्यायला जायचं. दही घ्यायला जायची. मी फायनली चिकन घेऊन आल्या आणि आता मी गाडी बसता निघता. सॉरी गाई. आणि आता मी बसतो आणि आता मी तुम्हाला दाखवतो दही गेल्यावर. फायनली चिकन घेऊन चालल्या आणि जो आमची तो काहीतरी जोरात काढून निघला म्हणजे नक्कीच लाईट गेल्या असतील. लय जोरात आवाज आला आणि आता चिकन घेऊन आम्ही चाललो. हा आमच्या दादा गाडी चालवतोय तर आम्ही घरी घ्यायला दाखवतो. आणि आमचा दादा गेला दही आणायला. गाडीवर बसते आणि आमच्या दादाची गाडी ओला. आता मी घेते दही आणि हा डेटॉल पाहिजे होतं आमच्या. चला अर्धा किलो दही घेतले, 1 किलो चिकन. चलो अभी घरी बसल्या. यू बाय. हा सोडा. चिकन मस्त आणलं, त्यात कलेजी पण आहे आणि लेग पीस पण आहे. पण इथं आमची जरा लाईट गेलेली आहे म्हणजे थांबलं आम्ही रेसिपी बनवायला. तोपर्यंत पुढची प्रिपरेशन चालू आहे. कांदा कापून घेतलेला आहे मम्मीने, तांदूळ एक साईडला काढलेले आहेत आणि ही इकडं पेस्ट बनवते कसली तरी. आणि माझी जरी मी पाय आणलेत, तिला आवाज देतो ती कुठं आहे का माहिती. आता यांना दोघांना मी बिल्डिंगपर्यंत सोडते स्वरासांच्या, कारण इथे काय माहिती कुत्र्यांचा आतंक वाढलाय. लय भुकतं त्यांच्या मागं. स्वतः धीरज नारकर आता तांदूळ धुतोय. चांगल्या पाण्यामध्ये पहिले तांदूळ धुवून घ्या. त्यातलं पाणी काढून घेऊ आपण. मस्त 2-3 पाण्यात मी धुलत आधी. यखनी पुलाव आम्ही रेसिपी चालू करणार तोपर्यंत मम्मी आमची काळजी वाजते, तिला खायची आहे. मम्मी सांग काय काय त्याच्यामध्ये रेसिपी. अंजली इकडे. हे बघ, कांदा, बटाटा, जिरा, मिरची, आला लसणाची पेस्ट, गरम मसाला, 1 किलो चिकन, अर्धा किलो दही. पहिले कुकर घ्यायचा. हे कुकरमध्ये बनते डायरेक्ट. तर आता तेल घेतलंय. तेल पण कुठलं आणलं जायला का बघा. बघा आता प्रीतमने एकदम वेगळा तेल आणलेला आहे. हे बोलते हे चांगला तेल आहे, हे यूज करायचा एकदम. चला गॅस लावला होता. मेन मम्मी आठवण दिली. गॅस लावून घेतलेला आहे. त्यामध्ये आता तेल भर के तेल डाल रहे. तेल टाकून झाला त्याच्यानंतर आता त्यामध्ये येईल काय येईल फटाफट टाकायचा. दिसतंय. त्याच्यानंतर मिरची करा. आपल्यामध्ये हळद लसूण असं काही येत नाही. त्याला सॉरी हळद मी मसाला विचारायचा तुम्हाला तुमच्यानुसार. तुम्हाला किती तिखट पाहिजे तसा मिरच्या टाका. हां आवाज बघा चालतात. त्याच्यानंतर कांदा त्या झाला हलवत राहायचा जोपर्यंत याचा रंग बदल्या पाहिजे ना. त्याच्यामध्ये आल्याचा पेस्ट बनवलेला आहे आपण. हां इझी आहे काय, जास्त जात पण नाही. चिकन जाते, हा बटाटा जाते, तांदूळ. आता गरम मसाला टाकू. यस अभी गरम मसाला डालेगा. गरम मसाला बस. मसाल्याचं नाव फक्त याच्यात गरम मसालाच आहे कारण तो गरम आहे. चांगला तो जो हंसली नहीं, ये कभी कुछ हंसती नहीं क्योंकि यही वो गरम है. ये गरम मसाला है. आता चिकन जो आपला 1 किलो चिकन आहे. वाव लेग पीस पण मी त्यात आणलेला होता घेतलेला. सगळं त्यात टाकायचं आणि आता मस्त कुकर. आता 2 शिटी ना. जर आता मी चिकन आणलं आहे, जर मटन आणलं असेल तर तुम्ही 4 शिट्या घ्या कारण त्याला जास्त टाईम लागते. आणि त्याच्यानंतर पण आणि आता आम्ही 2 शिट्या घ्यायच्या आहेत कुकरच्या. कुकरवरती असा मेल्ट करून घ्यायचं सगळा मिक्सर. तर लॉक केलेलं आहे माझं. मस्त कुकर ठेवलेलं आहे. 2 शिट्या होईपर्यंत ठेवायचं आहे. आणि बघायला गेलं जास्त याच्यात काय असं हेल्दीच आहे. तुम्ही बनवून शकता, इजी शकता, खाऊ शकता. आपण काय सगळं आमच्या काही डाएट पर्सन आहे. त्याला फोटो दाखवला असता पण त्याने अजून आंघोळ नाही केली म्हणून त्याला दाखवू शकत नाही. तो म्हणजे आमचा प्रीतम नारकर. माझा डब्बा सगळं पॅक करून ठेवलेलं तिने. याच्याबद्दल बोलतो हे बोल काय बोलशील. मम्मीला बोलून. अरे रे रे क्या रे 150 वाला ऍक्टर हे. आपण एकनिक फ्लोअर बनवतो ना, तो पाण्याने नाही बनवायचा, दही मध्ये बनवायचा असता. मम्मी यखनी पुलाव है वो उसमें पानी नहीं डालने का.
ऐसा है क्या? दही दही टाकून त्यांनी बनवायचं. वो तुम्हारी सुनबाई को ज्यादा बोलने को नहीं हो रहा है, क्या करे? तर मी बोलतो ना, मी सांगतो तुला. तो दही जर घट्ट असला तर असं हलवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. म्हणजे कसं त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं ना, या दह्यामध्ये शिजला पाहिजे भात. यस, समजा हमरे को. 2 शिट्ट्या झाल्यात, पण आता 10 मिनिटं 15 मिनिटं ते वाफेवर ठेवायचा. मधीने आम्हाला मस्त नंदा मावशीने वलकुंदा आणल्यात. मम्मी कसं आहेत? मस्त मस्त. बघ माझ्या बहिणीने मला वलकुंदे आणल्या. हा आयटम सगळीकच भेटत नाही, भाग्यवान लागतात त्यांना हे आयटम खायला भेटते. तुमची तर भेटतं काय वलकुंद? कमेंट करून सांगा. आपण ओपन केला आणि हा सुगंध म्हणजे हा वाफ नुसत्या वासावरच असं पोट भरलं असं आहे. कसला बाई यम्मी झाला, एकदम ज्युसी. आता पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो. तांदूळ हा बोल. आता ह्याच्यामध्ये टाकायचं तांदूळ. आता मस्त तांदूळ घेतलेले आहेत आणि त्या कुकरमध्ये टाकतो. पाणी होतं पहिले मस्त धुवून पण तांदूळ घ्यायचं, म्हणजे एकदम फ्रेश. मागे धुलं होतं मी, जे माझ्या हाताने, माझ्या मऊन हाताने. देखो मालकिन लिपस्टिक वाला का है उसने आज. मी एवढा थोडी जास्त नाही चला, पाणी. आम्ही हा पाणी नाही टाकला, चिकनचा पाणी आहे. आणि आता त्यात बटाटे टाकतो. आलू लेलो. आणि आता मेन जी याच्यात दहीवर सगळा आयटम बनणार आहे. आधी पण मस्त झालं भाजी कसं वाटत. आता बस थोडंच मिनिटात आपल्याला हा ताटामध्ये भेटणार आहे आणि आपण मस्त लजीज खाना खाणार. पहिली होती जी मागाशी टाकायची होती मीठ, त्यात आम्ही परत टाकतो. नव्हतं टाकला मीठ, मागाशी विसरलेलो. कुछ नहीं, अंदर डालो, पहाड़ डालो, बीच में डालो, बाद में डालो, जाने वाला तो उसमें ही है. कुकर लॉक करून घेतलेला आहे. आता किती 2 शिट्ट्या अजून झाल्या. भूकंप आला. 2 शिट्ट्या झाल्या का? 4 शिट्ट्या घ्यायच्या. सॉरी 4 शिट्ट्या झाल्यानंतर मग आपण पुढे 15 मिनिटं परत ठेवायचं असतं. चला. हा काय पाहिजे? काय आमची मम्मी बऱ्याच टायमानंतर जरा चालायला ट्राय करते. चलो आमचं झालेलं आहे. म्हणजे शिट्टी 4 झाल्यानंतर आम्ही 15-20 मिनिटं जरा कुकरमध्ये ठेवलं. वाफव जरा बघा, वास एकदम भारी येते. विला प्रीतम कसा झालाय? कमी झालं. तर त्याच्या ताटामध्ये बघत असेल, त्याचाच वेगळा सेपरेट पण बनवला आहे डाएटवाला. आणि हो मम्मी कसं, मम्मीचा मी खाऊन सांगतो कसं वाटलं. गरम आहे. मस्त, एकदम भारी. परागन मॅम टू गुड. तुमची रेसिपी पण बनवली आमच्या वाईफने, आमच्या मम्मीने. या तुम्ही पण जेवायला या. यखनी पुलाव. ये तुझा वाटेचं